कॅबिनेटमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांची स्क्रुटनी जी आहे ती केली जाणार आहे का? अरे बाबा, लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच हप्ता तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे. त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे. काही त्याच्यामध्ये अडचण नाही. कारण तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाही. सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवण्याचं कारण काय तेच आहे. नाही, याच्यामध्ये बघा, लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना सुरू राहणार. आताच आम्ही कॅबिनेटमध्ये तशा प्रकारची सूचना अधिकाऱ्यांना दिल्यात. त्यामुळे काही चिंता करू नका. सगळे मंत्रिमंडळ होईल व्यवस्थित, सगळे खात्याचं वाटप होईल. पत्रकारांसाठी काय आता बितर नवीन निर्माण करायचं असेल तर सगळं. त्यामुळे अरे हो ना, तुम्हाला काय घाई आहे? आता लवकरच होईल. नाही, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पण 2100 रुपयांबाबत अर्थसंकल्पामध्ये विचार करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. तर एकनाथ शिंदेंनी सुद्धा या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिली. लाडक्या बहिणींच्या डिसेंबरच्या हप्त्याची तरतूद केलेली आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत, सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत. आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं. त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे. जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू. त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू. स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये. अरे बाबा, लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच हप्ता तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे. त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे. काही त्याच्यामध्ये अडचण नाही. कारण तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाही. सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवण्याचं कारण काय तेच आहे. विरोधी पक्षाने आता रडगाणं बंद करावं आणि त्यांनी विकासाचं गाणं लावावं, डेव्हलपमेंटला साथ द्यावी. विभागों का बंटवारा कब तक हो जाएगा? अरे भाई, सब आपको बताया जाएगा, क्यों चिंता करते हो?